हॅलो, नमस्कार. रोजच काही बाईमध्ये आता मी ब्लॉग करणार आहे. तर बेंगलोर डायरीज मध्ये तुमचं सगळ्यांचं मी पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. ही माझी बहीण अर्चना आणि आम्ही आता चाललेलो आहोत शॉपिंगला. तर आम्ही शॉपिंगला चाललेलो आहोत आणि तिथे मी तुम्हाला गेल्यानंतर काय काय मिळतंय, काय काय नवीन मज्जा करणार आहेत, काय काय करणार आहेत ते सगळं दाखवणार आहे. येस, आम्ही एका रेस्टॉरंटमध्ये आलेलो आहोत आणि अतिशय ऑथेंटिक असं रेस्टॉरंट आहे बेंगलोरचं. ओके, रुच आपण कुठे आलोय ग? आपण आलोय भारतीय जलपान. भारतीय जलपान. ओके, नमस्कार, मी अपर्णा कुलकर्णी आणि रोजचंच काही बाईच्या ट्रॅव्हल विशेषमध्ये तुमचं सगळ्यांचं मी पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. वेगळ्या रेस्टॉरंट्समध्ये आम्हाला नेलं, तिथेच एक असणाऱ्या बेकरीमध्ये नेलं की जिथे पुडिंग, तिथलं पुडिंग खूप जास्त स्पेशल आहे असं तिने सांगितलं आणि त्याच्यामुळे तरुण मुलांबरोबर फिरताना एक वेगळा आनंद असतो आणि आपण पण तरुण झाल्यासारखं वाटतं त्यांच्याबरोबर फिरताना. हा माझा अनुभव आहे, तो पुन्हा एकदा मला जाणवलं. तिथे खूप तरुणाईची गर्दी होती, तिथे पण अर्थातच आम्ही फोटो सेशन केलं आणि खूप जास्त छान अनुभव होता. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आम्हाला निघायचं असल्यामुळे मात्र लवकर घरी गेलो. मदुराई किंवा कुडल. दिवाळीनंतर 6 तारखेला आम्ही दक्षिण भारतातील काही भाग आणि केरळमधील काही भाग अशी ट्रिप प्लॅन केली. त्यानुसार बेंगलोरहून आम्ही 12 सीटर गाडी केली आणि ती खूपच कम्फर्टेबल होती. एवढा प्रवास करायचा तर गाडी कम्फर्टेबल हवी, कारण आई जी 76-77 वर्षाची आहे ती पण आमच्याबरोबर असणार होती आणि सगळ्यांनाच कम्फर्टेबल व्हावं म्हणून आम्ही 12 सीटर जी कम्फर्टेबल आहे अशी गाडी केली. बेंगलोरहून आम्ही पहाटे 4:30ला निघालो. मस्त हवा होती. साधारण 6:30ला एका टपरी वजा दुकानात कॉफी घेतली आणि 8:30च्या सुमारास एका ठिकाणी नाश्त्याला थांबलो. अतिशय स्वच्छ असं हॉटेल, कसलाही तामझाम नाही. बाहेर मोठी गणपतीची मूर्ती आणि तिथे हळदी कुंकू ठेवलेलं. येणारे लोक अतिशय श्रद्धेने त्या गणपतीला नमस्कार करत होते. कितीही निरागसता, श्रद्धेमध्ये निरागसता हवी हे मी नेहमीच म्हणते. इडली, वडा, डोसा आणि कॉफी, भरपेट नाश्ता अगदी वाजवी दरात करून आम्ही निघालो. ही एक गोष्ट मला आवर्जून सांगावीशी वाटते की दक्षिण भारतामध्ये खाण्यापिण्याची रेलचेल आहे आणि दर अतिशय वाजवी आहे. आल्हाददायक हवा आणि निसर्गरम्य रस्ता, त्यामुळे प्रवास कधी संपला ते समजलंच नाही. मदुराईला साधारण 12:30 ते 1च्या दरम्यान आम्ही पोहोचलो. भारताच्या तामिळनाडू राज्यातील 3रं मोठं शहर आणि भारतीय उपखंडातील सर्वात जुनं मानव वस्ती असलेलं ऐतिहासिक शहर म्हणून मदुराई ओळखलं जातं. या शहराला 2500 वर्ष जुना इतिहास आहे. मदुरा हे वैगई या नदीच्या काठी वसलेले आहे. मदुराईला देवळांचं महानगर असंही म्हटलं जातं. तसंच तामिळनाडू राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणूनही मदुराई प्रसिद्ध आहे. या शहराला मोगऱ्याचं नगर असंही म्हणतात. ते तिथे गेल्यानंतर का म्हणतात ते लक्षात आलं की ठिकठिकाणी गजऱ्यांचे ढीगच्या ढीग होते. आम्ही ज्या हॉटेलमध्ये उतरलो होतो तिथे दुबई फूड फेस्टिवल होतं, त्यामुळे तिथली सजावट त्याप्रमाणे करण्यात आलेली होती. मीनाक्षी मंदिर बंद झालंय आणि आता 4 वाजताच उघडेल असं समजल्यावर आम्ही जेवण करून घेतलं, थोडीशी विश्रांती घेतली. आवरून 3:30 वाजता आम्ही निघालो. मीनाक्षी मंदिरात कॅमेरा अलाउड नाही, त्यामुळे अर्थातच तिथे बाहेर सगळ्यांचे मोबाईल लॉकरमध्ये ठेवण्यात आले आणि आम्ही दर्शनाला गेलो. भगवान शंकर आणि पार्वती यांचं हे सुरेख असं धार्मिक स्थळ असून मीनाक्षी देवीच्या नावाने ते ओळखलं जातं. मीनाक्षी हे पार्वतीचं रूप. हे मंदिर गोपुरम शैलीतील असून मंदिराला 14 गोपुरं आहेत. पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण असे 4 प्रवेशद्वार आहेत आणि स्थापत्याचा उत्कृष्ट नमुना असलेलं हे देऊळ देशातील देवीच्या प्रमुख शक्तिपीठांपैकी एक आहे.
हे 16व्या शतकातील बांधकाम असून त्याचे क्षेत्रफळ 65,000 चौरस मीटर इतकं आहे. 1000 खांबांचा मंडप हे देखील प्रमुख आकर्षणापैकी एक आहे. देवीच्या गाभाऱ्यात फक्त समयांचा उजेड असतो, त्यामुळे चष्मा घालून देवीची मूर्ती पाहावी लागली. पण तरीही गर्दी असल्याने आणि जास्त वेळ तिथे थांबू न दिल्याने देवी अगदी क्लिअर दिसलीच नाही. दर्शन व्हायला 2 तास लागले. मग अर्थातच शॉपिंग. मदुराईला आलोय तर सिल्कच्या साड्यांची खरेदी करायची हे आम्ही आधीच ठरवलेलं होतं. आधी देवळाबाहेर फिरलो, मग एका मोठ्या शोरूममध्ये जाऊन साडी खरेदी झाली. तिथे असलेल्या देवीच्या प्रतिमेमुळे देवी जास्त स्पष्ट आठवायला मदत झाली. तिथेच 9 वाजले. मग जवळच जेवण करून हॉटेलवर परतलो. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकरच बाहेर पडलो, म्हणजे 8 वाजता बाहेर पडलो, कारण आम्ही रामेश्वरला जाणार होतो. त्याआधी विष्णू मंदिर आणि राजवाडा पाहून निघायचं होतं. मदुराई नगराच्या केंद्रस्थानी असणारे भगवान विष्णूंचे हे एक अतिशय सुंदर मंदिर आहे. विष्णू म्हणजे अळगर अर्थात सुंदरसा या नावाने ओळखले जाते. खरंच सुंदर मूर्ती आहे. शेषशाही भगवानांची मूर्ती इथे आहे. सुंदर कोरीव काम, उत्सवाचा हत्ती आणि मरकतवल्ली लक्ष्मी स्थान हे अतिशय प्रेक्षणीय आहेत. विष्णूच्या 108 दिव्य देशम अशा पवित्र स्थानांपैकी हे एक स्थान आहे. हे देऊळ देखील अतिशय प्राचीन असून इथे सुद्धा भक्तांची खूप गर्दी असते. इथे मात्र मोबाईल अलाउड होते, त्यामुळे मनसोक्त फोटो काढले. 3 तास कुठे गेले ते कळलंच नाही. गोपुरमच्या तिथपर्यंत वरपर्यंत जाऊन आल्यामुळे तिथेही फोटो सेशन झालं आणि त्याच्यावरचं अप्रतिम असं कोरीव काम पाहिल्यानंतर त्या काळात स्थापत्यकला इतकी विकसित होते आणि इतकं सुंदर स्थापत्यकलेचा नमुना आम्हाला पाहायला मिळाला. 3 तास कुठे गेले हे कळलंच नाही. रस्त्यात जाताना टेप्पाकुलम म्हणजे तलावाच्या मध्यभागी असणारं एक सुंदर मंदिर दिसलं, पण इथे मात्र आम्ही थांबलो नाहीत, कारण आम्हाला राजवाडा बघून निघायचं होतं. पुढचं स्थळ जे होतं ते म्हणजे तिरुमलाई नायक्कर महाल. हा राजवाडा मदुराईच्या नायकन वंशाच्या तिरुमलाई नायक याने बांधून घेतला. हा महाल राजपूत द्रविड शैलीचा असून मीनाक्षी मंदिरापासून 2 किलोमीटरवरच अंतरावरच आहे. मला इथे एक सांगायचं आहे की राजवाड्यापर्यंतचा जो प्रवास होता, मध्ये तेप्पाकुलम मी लागलं सांगितलं, पण ओव्हरऑलच मदुराई सिटी ही जी आहे ना, ती शहर जे आहे ते खूपच जास्त निसर्गरम्य असं ठिकाण आहे. उंच नारळाची झाडं आणि जसं मी म्हटलं की ज्याला मंदिरांचं शहर असं म्हटलं जातं. विविध मंदिरं आणि विविध प्रकारचे स्थापत्यकलेचे नमुने आपल्याला इथे पाहायला मिळतात. अतिशय अप्रतिम अशी गोपुरम असणारी ही मंदिरं पाहून डोळ्याचं पारणं फिटतं. आता राजवाड्याविषयी ही वास्तू राजाचा मुख्य महाल होता, तर मूळ राजवाडा याच्या चौपट विस्ताराचा होता. 18व्या शतकात याची मोडतोड करण्यात आली होती. उंच असे खांब, पण मजबूत असे खांब, छतावर असलेले कोरीव काम आणि सोन्याचा पत्रा असणारे सिंहासन. राजवाडा बघून आपल्या सधनतेची साक्ष पटते. आणि राजवाडा बघून आम्ही रामेश्वरकडे रवाना झालो. पुन्हा भेटू रामेश्वरच्या भागात. हा भाग कसा वाटला ते सांगा आणि हो, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.